ब्राह्मण सभेची रौप्य महोत्सवी वाटचाल कौतुकास्पद. डॉक्टर सौ अनघा नाईक यांचे प्रतिपादन. देवळाली कॅम्प भगूर ब्राह्मण सभेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. ब्राह्मण सभा देवळाली कॅम्प भगूर परिसर संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सर डॉक्टर MS गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स नाशिकच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनघा नाईक यांनी काढले. देवळाली कॅम्प भगूर परिसर ब्राह्मण सभेचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 16 रोजी सायंकाळी डॉक्टर सुभाष गुजर हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नाईक बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, सचिव सुवर्णा बर्डे, विश्वस्त व संस्थापक रमाकांत डास आदी मान्यवर उपस्थित होते. श्री गणेश प्रतिमा पूजन तसेच शिवानी जोशी हिच्या गणेश वंदना आणि गणेश कौतुकम या भरतनाट्य सादरीकरणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत डास यांनी केले. त्यात त्यांनी संस्थेच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला. वार्षिक अहवाल वाचन सचिव सुवर्णा बर्डे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी संस्थेच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा धांडोळा घेतला. प्रमुख अतिथी डॉक्टर नाईक पुढे बोलताना म्हणाल्या, ब्राह्मण समाजाने पोट जाती विसरून एका छत्राखाली संघटित होऊन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवेत. तरुण पिढीसाठी पुढचा काळ आव्हानात्मक आहे. त्यांना आपला वारसा आणि संस्कार द्यावेत. उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे समुपदेशन करून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घ्यायला हवे, असे आवाहन करून डॉक्टर अनघा नाईक यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी समाजासाठी योगदान देणाऱ्या शालिनी वैद्य, नंदा नामजोशी, सतीश कुलकर्णी, ॲडव्होकेट शिरीष बर्वे, शरद कुलकर्णी, किरण पिंगळे, अर्चना धोपावकर, दीपक आणि माधवी कुलटकर आदींसह विद्यमान कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ सभासद, देणगीदारांचा स्मृतिचिन्ह शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन निवेदिता अथनी यांनी केले. कार्यक्रमास किरण मराठे, विलास कुलकर्णी, भगवान पाठक, डॉक्टर अरुण स्वादी, डॉक्टर अलका स्वादी, संगीता कुलकर्णी, बाळकृष्ण जोशी, दिलीप भिंगारकर, मिलिंद तातोडे, श्रीराम चंद्रात्रे, सुनील नाईक, मनीष डास, स्मिता जोशी, अनंत अथनी, कमलाकर कुलकर्णी, जगदीशचंद्र बागुल, नरसिंह सपरे, अशोक डास, अभय कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी, दिलीप भिंगारकर, रवींद्र चंद्रात्रे, जयंत देशपांडे, मिलिंद नातू, कृष्णा मालपाठक, रामभाऊ कुलकर्णी, संदेश पाठक, भूषण जुन्नरे, अजय चंद्रात्रे, अरुण चंद्रात्रे, योगेश चंद्रात्रे आदींसह नाशिक रोड, देवळाली गाव, भगूर, देवळाली कॅम्प येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक व विश्वस्त रमाकांत डास यांनी संस्थेविषयी अधिक माहिती दिली. 20 वर्षाचा प्रवास हा सुरुवातीला थोडासा कष्टाचा गेला. अनेक अडचणी आल्या, आर्थिक अडचणी पण आल्या, कारण आमची ब्राह्मण सभा कोणाकडे पण मदत मागितली नाही. आमचे जे सभासदांची वर्गणी आणि आमचे दानशूर सभासद त्यांच्या जीवावरच आम्ही 25 वर्षाची वाटचाल केली. आमचे कार्यकारिणीचे सगळे सभासद आहे, त्यांनी पण स्वतः पॉकेटमधून खर्च करून हे कार्यक्रम आम्ही पार पाडले. याच्यात अनेक अडचणी आल्या, पण आम्ही तोंड देत आज 25व्या वर्षात पदार्पण केलं, याचा मला आनंद वाटतो. आमच्या ब्राह्मण सभेत 80 सभासद आहेत आणि कामकाज म्हणजे आम्ही कार्यकारिणी सतत भेटत राहतो. आमचे वार्षिक 2 कार्यक्रम असतात, तर एक वर्धापन दिन आणि दुसरा कोजागिरी कार्यक्रम. पण आता आम्ही नुकतेच या 25व्या वर्षात महिला आघाडी स्थापन केली आहे आणि त्यांच्या अध्यक्ष सौ अथनी मॅडम आहेत. तर त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ब्राह्मण सभेच्या ज्या महिला आहेत त्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळेल आणि त्यांचे कार्यक्रम कंटिन्यू राहील. म्हणजे आमची जी संख्या वर्षातून 2 आहे ती त्यांच्या महिलांच्या सहभागामुळे 6 पण होऊ शकते. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नमस्कार. आज खरंच एक आनंदाचा दिवस आहे. आपल्या दृष्टिकोनातून आपण छोटंसं जे रोपटं लावलं त्याचा आज आपण 25वा रौप्य महोत्सव साजरा करीत आहोत आणि ह्या रोपट्याचं आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकरच वटवृक्षात रूपांतर होईल असे मी अध्यक्षाच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो आणि आपण अशी साथ द्याल ही आशा व्यक्त करतो.
संस्थेच्या सचिव सुवर्णा बर्डे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सर्व शाखाभेद मिसळून सगळे एका छताखाली एकत्र आले 25 वर्ष सफल केलेले आहे. गेल्या 25 वर्षात सभासदांनी मनापासून साथ देत आपली ब्राह्मण सभा चालू ठेवली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर सौ अनघा नाईक मार्गदर्शन करताना म्हणाल्या की त्यांना नाहीच करायचं आहे किंवा एक विशिष्ट वय उलटून गेल्यावरती ते म्हणतात नाही आता आम्ही आणि आपली पुढची जी पिढी आहे ही कमी होत चाललेली आहे. आधी आपल्याकडे 5 मावश्या माम्या भरपूर असायचे, आता तोच एक मामा मामी किंवा आत्या. आता काही कालांतराने आपण त्याच्याकडे पुढे वळतो आहोत. तर हे मला वाटतं की थोडंसं आपण लग्न संस्था जी आहे ती आपली टिकली पाहिजे. आता बाबांची पाटकांच्या बोलण्यात पण आलं की आम्ही मुलींना जास्तीत जास्त बघतो की त्यांनी दुसऱ्या समाजामध्ये किंवा बोली लावल्या जाते. तर आमच्याहीकडे अशा 2-3 प्रकारच्या घडामोडी झालेल्या होत्या ज्यावेळेला मला ते लक्षात आलं की ही मुलगी आणि असं सगळं चालू आहे. आणि मग मी तो मागावा घेतला. त्यावेळेला मला असं समजलं की आपल्या ब्राह्मण समाजाच्या मुलींची बोली जी आहे 6 लाख 7 लाख आणि ते इतके कसोशीचे असतात की ते पूर्ण त्यांचा कस लावतात. म्हणजे आपल्याला त्या मुलीला इकडे ओढायला इतका प्रॉब्लेम. शिवानी जोशी हिने गणेश वंदना आणि भरतनाट्यम सादरीकरण केले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.